मामा या वयात पण अजून धडपड करताय? नाही जाग्याला करून बसून किती वर्षापासून करताय धडपड? जलमल्यापासून चालूच आहे हा. शिक्षण शिक्षण. काहीच नाही? पहिली दुसरी बालवाडी? हां. कसले जर रेग ओढले नाही म्हणजे पहिल्यापासून शेतीतच? शेती पहिल्यापासून आहे का आजोबा पंजोबापासून? म्हातारा असल्यापासून चालू. आजोबापासून आहे. किती एकर शेती मामा तुम्हाला 4 एकर. पूर्वीपासून? तर शेती कर दुसरा नाद कोणता? काय नाही व्हायचे खराब सगळे सोडून दिले. हां. काय आता घर सांभाळायचं. ना मेन काम काय चालू होतं शेतीसोबत? कामाला जायचं 2 दिवस 4 दिवस घरात. वय किती आहे साधारण मामा आता? साधारण एक 60. सध्या 60 आहे. कधी कंटाळा आला नाही का? कटाळून झोप कसले नाही. कंबर कधी दुखली आहे म्हणायला नाही? सकाळी किती वाजता उठायचं? 4:30 4:30 वाजता. तांबडं फुटायला एक वैरण खाल्ली पाहिजे. का? वैरण खाल्ली पाहिजे. सकाळीच का खाली पाहिजे लवकर? वेळभर हे घालून नाही तर नाही घालून. हां. पण आताच्या पोरांना तेवढी वैरण होत नाही. हा आताच्या पोरांना तेवढी वैरण तेवढे पाट्ट घालायची. ते आता उठायला तर साला उठते त्याने मग काय करायचं. मग तुम्ही म्हणत नाही का लवकर उठा, लवकर उठलेलं चांगलं किंवा एखादी वैरण घातलेली? त्यांच्या कमरा नाही त्या पडतं. साधं पाक फिरव म्हणलं तर फिरवत नाही. मामा तुम्ही कुणबी केलेलं दिसतंय शरीर. मग किती वर्ष केली कुणबी? आता जलमल्यापासून चालूच. तरी वयाच्या कितव्या वर्षापासून अंदाज? ते 10 वर्षापासून? काय तरी 20 रुपये रोजगार असल्यापासून. 20 रुपयाचा रोजगार म्हणजे आयुष्यभर कष्ट केलेच. तरी साधारण किती वर्ष कुणबी केली? आता कधी बंद केली? बंद कुठं आहे? हां. हे चालूच आहे. चालूच आहे. कुणबी म्हणजे काय काय काम केली? काय शेती हां. जे खराब काय कामाला जायचं. बैल? बैल होते. बैलात आपल्याला रेटत नाही ते म्हणून बैल बनते. किती वर्ष केली बैल? बैलावर 10-15 वर्ष. 15 वर्ष केली. कोणकोणती कामं केली मामा बैलावर? ऊस तोड केल्या, बैलावर केलंय, भाडं तोडं केलंय. ऊसतोडी किती वर्ष केली? 16 वर्ष काढले. ऊसतोडी किती वर्ष? 16 म्हणजे जवळच का लांब? चांगले. सांगली भागात? मग एवढ्या लांब जायची का वेळ आली ती? मग टाईम आल्यावर जायला लागणारच आहे. जगण्यासाठी? हं. बरं. कुणबीमध्ये काम केलं म्हणता तुम्ही बैलामध्ये, मग त्यातली कोणती कोणती कामं केली बैलासोबत? पहिलं ते आता बैलाचं किती आहे. काय पेरणी ही असलं तसलं खोडप काय पाळ्या. ते मोठा नांगर होता म्हणजे जुना, होता की त्याला काय म्हणायचं त्या नांगरला? ते चवऱ्याला अंगूर होता. चावऱ्या? म्हणजे रान फोडण्यासाठी? हां मामा ती चावऱ्या नांगरनं रान फोडलेलं चांगलं का आता ट्रॅक्टरनं रान फोडलेलं चांगलं? हे ऐकत नाही. फरक काय दोन्ही? दोन्हीत काय आहे, ते तासात जातोय होरपाळून. हे आपलं जे ही जी मेहनत कशी ऐकते बैला. मामा खोल मेहनत झाली नाही पाहिजे म्हणतात, वरच्यावर जमीन नांगरली पाहिजे. होय. हे हाय हे खाली जाते. म्हणजे तापलेलं? हां तापल्याला सगळं खाली जाते. आता ट्रॅक्टर म्हणताय ना, हां. सगळं खाली जाते. सगळं खाली जाते. मामा गयांचा नाद कधीपासून? आता हे बैल बंद झाल्यापासून. मग बैल चालू होती त्यावेळी नव्हतं? मला कळतंय त्याची धावण्याचं एक मोडा केलं नाही. खराब नाही म्हणायचं नाही. हां. ही पसंती तुमचीच का? हां मग तुमच्यासोबत कोणाची पारख काय? काय पार आपल्याकडे आहे ते. कोणाची? पोरायचं नाव काय? राहुल जगताप. मग तुमच्या विचाराची देवाणघेवाण बापले काय जास्ती म्हणायची? हां एका. मग घेताना देताना पसंत करताना? आता घ्यायच्या टायमाला ही विचारल्या शेवट घेत नाही. बर होत नाही म्हणलं तरी होत नाही. बर बर. मामा पारख ही वडिलापासून आहे का तुमची आत्ताच आहे? नाही आता तर. कारण दावणीला एवढ्या जातीवंताने देखण्यात चांगल्या गाया सांभाळल्यात तुम्ही. आता होतं तेवढं ते. मामा यांना बैल भरवायचा झाला तर काय विचार करताय? कुठे घेऊन जात? दोघाचा विचार करूनच. दोघाचा? पोराचं वय किती आता? 30 असेल. 30-35 काय 30च्या आसपास. मग पोराला नाद कधीपासून खेळरचा? हे आता हे लगीन केल्यापासून हे नाद. म्हणजे लहानपणापासून काय कोणता का छंद? नाही डावर की ड्रायव्हर काम? आणि त्यातून असं करतच केलं. करत
मामा या आयुष्यभर तुम्ही कुणबी केली, शेती केली, जनावरं सांभाळणी केली, हे बाबा एक कधीतरी कुठेतरी बाबा समाजापुढे दिसावं किंवा एखाद्या मीडियाला दिसावं असं कधी वाटलं होतं का? आपणाला दारा मोहर पाहिजे म्हणून आपण ते दारापुढं पाहिजे बरं, मला फायदा सांगू शकाल? दारापुढं नुसतं का बांधायचं? हो म्हणून बांधले दारा मोहर. ही यांची खोंडी घेणं घेणं म्हणायला, ही 2 बैल म्हणून बांधायची. 2 बैल बैल म्हणून. बरं, बैल म्हणून बांधता बांधता मामा खरं शेतकऱ्याला फायदा आहे. हां काय आपल्या मोहरच्या मोहर काय घडेल ते घडते. नाही तो झाला वासराचा, पण वासरं सोडून दुसरा काय फायदा आहे गाईचा अजून सांगू शकाल? तसंच काय नाही, आपण खात निघते शेतात घालणे आहे ते सांभाळणे. मामा तो फायदा सुद्धा कोणी आणून देत नाही. नाही आता एक टॉयली घ्यायची म्हणलं तर 6,000 रुपये जाते. 6,000 6,000ला मिळत नाही ह्यांचं. 10,000 रुपये टेलर चालू आहे मामा. तेच डम्पिंग देशी गाईचं शेण. ह्याच्यासाठी आपणाला होते तेवढं करायचं गप बस. आणि गोमूत्र काय करता? काय नाही आपण धरत नाही काय करत. बरं, धरला तर फायदा होणार का? होतंय की आम्ही धरत नाही. ही टायमाला आपल्याला का होत नाही. टायमाला म्हणजे ते कवा जे कवा करते ते कवा नाही सांगायला येते. त्याला नजर राखत बसायला लागतं. नजर राखत, त्याशिवाय ते सापडत नाही. सापडत नाही. बरं, दुधाचा काय फायदा घेत आहे? फायदा आम्ही चिड फोडत नाही. पूर्ण वासराला म्हणजे एकंदरीत एक रक्तात नाद आहे, आवड आहे, छंद आहे म्हणून तुम्ही सगळा एवढं केलं पुरेपूर वेळ देत आहे. म्हणजे त्यातनं मला एवढा फायदा होईल, हे फायद्याचं तेवढा तोटा होईल असा विषय नाही. हे काय का होईना आपणाला दारा 2 बैल इथे बांधले. मग करता करता आता तुम्ही तर म्हणला ह्याच्या फायद्यासाठी काय करायचं नाही. नाही ना. फायदा तर ऑटोमॅटिक शेणापासून म्हणा लगीपासून होतोयच. हे रानात जाऊन पडलं का हे आपणाला फायदा म्हणाल. पण घरातून समाजातून काय म्हणत नाहीत काही पांढरी कशाला सांभाळता तुम्ही? हे कोणच काय बोलत नाही ते आपणाला. पण आताचं जग सगळं जर्सीच्या मागे आहे ना. हे असून काय करायचं. जर्सी उभे मी कापले होते. किती होत्या? मस्त 10 होते. हे तर जागा फिरत नव्हता एवढा. जर्सी का बरं केल्या होत्या? आम्हाला होत नाही. नाही केल्या होत्या का? गड्यान केल्या कोणत्या? या राहुलनं. पोरानंच? हां आणि परत कमी पोरानंच केल्या? मी केल्या कमी. तुम्ही कमी केल्या? मला होत नाही मी कमी केलं. मग ही पोर गाडीवर गेल्यावर मी काय करू. जर्सी कशासाठी केल्या त्या नेमक्या? काय नव काही एक धंदा म्हणून. एक धंदा म्हणून. हां. मग त्या धंद्यातनं काय काय फायदा होतो? काय फायदा झाला नाही म्हणून तर उभ्यान कापले. त्याचं दूध घोटभर कधी पित नाही, हा हा शेण कधी वापरत नाही घरी, नाही त्याची लघवी सुद्धा आपण कधी वापरत नाही, काहीच नाही. अंगावरनं कधी हात पण फिरवत नाही. कुठला हात न काय अजून हिच्यावर जर हात फिरवतोय. हां मामा, दिवसाकाठी किती वेळ देता ह्या गायींना साधारण? साधारण सकाळी एक वैरण, हा. तांबड फुटायला एक वैरण, हां पुन्हा पाणी पाजून एक वैरण, हां आता एक वैरण आणि झोपताना एक वैरण. मग 3 वैरण होते त्या? 4. 4 वैरण. 4 वैरणीसाठी साधारण किती वेळ जातो अंदाज घड्याळी तुमचा? किती आहे का अर्धा तासाची कथा. मग वैरणी तर घराजवळच आहे का? हां घरातच ना बाई असे बनमी लावून फुले त्या. हां रानात. हां मग ते कुठं ओली मिळाले तर गुंठा 2 गुंठे घ्यायचे, गाडीवर आणायचं घालायचं. मग स्वतः शेतीतली काय ओली नव का आता हुंडे आत्ता लावलेली? मग याच्या अगोदर कधी ओली वैरण? मका होते की. मग आता विकत घेताय म्हणताय, कसं घेताय विकत? ते 1,000-1,500 रुपये गुंठा. 1000 ते 1,500 परवडते मामा? परवडते. आपण घरामध्ये पाळायची आहे ती म्हणल्यावर. हे सोन्यासारखं जत्राब आहे हां हे पाळायचं. आपणाला पोटाला नसेल तर चालतंय. हां त्यांचं पोट बाहेर. मामा, एक मिळणारा आशीर्वाद वेगळा आहे, हां एक समाधानसुद्धा वेगळं आहे. पोटाला बघत नाही, हां त्यांच्या पोटाला बघत. बरं मामा, एकंदरीत तुमचं कष्ट बघता, तुमचं लक्ष देता दिलेलं बघता, समजा तुम्ही जेवढं धडपडताय, तुमचं जेवढं प्रेम आहे मामा, मला असं वाटतं की तुम्ही एक वळू मालकसुद्धा एक चांगलं म्हणून काम करू शकणार आहे. ते काय होते ते मोठ्यामध्ये. कारण भल्या भल्यांना वळू मालक म्हणून करायचं जमलं नाही किंवा सुरुवात करून थोड्या दिवसात गार झालेत. होय तुमच्या भागातच वळू मालक तयार झालेत काय आणि त्यानंतर काही दिवसात त्यांनी ते काम सोडले. पण त्या क्षेत्रात टिकायला सुद्धा मामा तुमच्यासारखा दम काढणाराच माणूस पाहिजे. आता संध्याकाळी ह्यांच्या बोच्या मागे पडते बाजूला बर त्यांच्या मागे जायचं. हां झोपायला म्हणजे पाठीमागच तुम्ही झोपता इथं गायींच्या? आता पाऊस पडला तर येत ना आत जाऊन देतो. कारण काय, आता सगळे घरात झोपू शकतात, झोपतेत. बाहेर कोण बघ.
मग खास बघण्यासाठी का दुसरा काय फायदा? कुणाच काय सांगायचं तर तुम्ही एवढी काळजी घेऊन सांभाळता, एवढा वेळ देताय ना मामा, खरंच तुमच्यात एक दम आहे वळू मालक होण्याचा. मला असं वाटतंय, काय होते मोरच्या मोर पांढरं. कारण जो माणूस कुणबी केलाय तोच माणूस त्यात दम काढतोय. हो. मग आज तुम्ही एवढ्या 3 गायी सांभाळता, 4 गायी सांभाळता, मग गायी सांभाळताना तुम्ही कधी फायद्या तोट्याचा हिशोब मांडला नाही. फायदा बी तेवढा आणि तोटा बी तेवढा, आपण पोटाला सांभाळ. बाकी दुसरा घर सोडून लांब किलोमीटरला जायचा उद्योग काय तुमचा? काय ते नाही. वैरण आणणे घालणे. हां, फक्त शेतात हा थांबणे आणि खिलारचं संगोपन करणे. हा काय तेवढं आपलं बघलं झालं. बरं, यात्रा बाजारला वगैरे कधी चक्कर? काय नाही, कालची तेवढीच जातात. त्याच्या आधी कधी? यात्रेला पण सारा जात नाही. नाही नाही म्हणजे अजून किती वर्ष तुम्हाला मामा ह्याच्यात धडपड असं वाटते? कुठून होतोय तर करणे. कवा होत नाही त्याचा याला सोडून गप बस. तरी तुम्हाला एक आत्मविश्वास सांगत असेल की मला अजून एवढं वर्षात मी दम काढू शकतो. नाही नाही. ते अजून आपणाला हे नाही. म्हणजे साधारण मला तर असं वाटते की तुमची कष्ट आहे का नाही, हा. तुमचे विचार आहेत ना मामा, तुम्ही मला वाटतं बहुतेक लहानपणापासून तंबाखू सुद्धा खाल्लेली माणूस नाही. खाल्ले तंबाखू खाल्ले. अजून या 3 जिन्स पाळले. हां दारू बिडी हां. सिगरेट तेवढी अजून 3 जिन्स धरली. आणि तुमचा आवाज म्हणा, तुमचं शरीर म्हणा, तुमचं बोलणं म्हणा, ते बाकीच्या गोष्टी ह्या खिलार संगोपन करता करता त्या पाळल्याच्या त्या खूप लय महत्त्वाचं आहे. काय होतंय ते होतं. काय मामा गोमूत्र कधी पेले गायींचं? अंगावर पडतंय हां. लोटता नाही पेरणं. मग मी सांगतो म्हणून तुम्ही प्रयोग करणार का उद्यापासून? काय करायचं. कारण पण तुम्ही धंदाच आपण करायचा. जो माणूस खरंच मनानं आणि स्वतः धडपडतो ना, त्या माणसानं त्या खिलारपासून मिळणाऱ्या गोष्टीचाही लाभ घेतला पाहिजे. होय. तुम्ही उठताय किती वाजता? 4:30 उठ. 4:30ला. सूर्य किरण पडण्याच्या अगोदर किंवा दिवस उगवायच्या आज जो गोमूत्र गावतो, हां म्हणजे गाभ नसलेल्या गाईचा, मी सांगतो म्हणून आवर्जून 1 चमचा दररोज प्या. काय असं घ्यायचं आणि प्यायचं. हां. चमचेच तर काय गरज. कमी नाही तर जास्त. आता आमचे वडील तुमच्याच वयाचे आहेत, पण अजून आमचे वडील 16 खिलारचं संगोपन करतायत मामा. आणि वडिलासारखा तुमचा दम मला दिसून आला म्हणून मी तुम्हाला जगापुढे मांडायचा दम प्रयत्न कसा केला. असतंय. दम कसा असतंय. दम म्हणजे सांभाळायचा, पण आवड पण पाहिजे ना. मग ती आवड पण आहे तुमची. आता ही वासरू कोणत्या बैलाचं आहे? ते उमदे पुजारीचं त्या बैलाचं आहे काय? कालवड आहे, खोंड आहे? बरं, मला तर एक एक गायची माहिती सांगा असं पुढं चलत दावणीतून. 1 नंबर गाय कुठून घेतली? ते गावची नांदी. बावची. इथं निंबोनी बावची. हां बरं मामा, पसंतीत बाप लेकाचीच. हां आता सध्या काय गाभ आहे? गाबा किती महिन्याची आहे? 5वा महिना. कोणत्या बैलाकडून आहे? ते ह्याच्या माडगळच्या बरं कोशी 2 आहे ती मोठी. हां, मग त्यातला मोठा बैल. हां बरं, आणि ती गाय ही चटके नांदे. वय किती होतं आणताना? संग खोंड होता. संघ खोंड होतं आणताना. हां मग खोंड विकला? कोणाला विकला, कितीला विकला काय? ते व्यापाऱ्यांनी. बरं बरं. 35,000ला खोंड. मग आता गाभ आहे का? आता ही येईल. आता ह्या गाईचंच हे वासरू आहे. हां वासरू किती महिन्याचं आहे? हे म्हणजे पुनवेला 2 महिने होते. बरं बरं. म्हणजे परत माझा आलती का? नाही नाही. आणि ही तिसरी गाय हे तिसरी ते काल उमदेत नाही. यात्रेतून. हां गाभ आहे का? नाही सड्या. सडी गाय. बरं, काय म्हणून आणली? काय 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 वाट जातीवाना म्हणून आणले. कोणकोणत्या गोष्टी मला सांगू शकाल? काय दोघांच्या पसंतीनं आम्ही आणले. बरं मामा, आपण जातीवंत म्हणतो एखाद्या जित्रावाला किंवा खिलारला, बरोबर आहे? ते जातीवंत म्हणण्यासाठी त्याला कोणकोणतं अवयव बघितलं जातं? ते आता ते गळपसा ही सगळं बट्ट हां, कांबळ सगळं बघितलं पाहिजे. म्हणजे नागपुडीपासून सगळे अवयव जे पाहिजे. चेक केल्या शेवट काय करणार. किती वेताची गाय काय? ही त्या तिसरी याच आहे. 3 वेत झाली. मामा ठीक आहे, तुम्ही वेळ दिला, बातचीत केली, चर्चा केली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. या अगोदर कधी तुमची मुलाखत झाली होती का? नाही किंवा तुम्हाला आवड आहे ह्यात म्हणून कोणतरी मुलाखत नाही. येऊन घ्यावं असं वाटलं होतं का? नाही कोण आलंच नाही आपलं. बरं मामा, आज मुलाखत मी घेतोय, तुमची चर्चा घेतोय, असं तुम्हाला कानावर होतं का? नाही
आता मी शेणघाण काढालो आणि तुम्ही आलाय, आम्हाला तर काय माहीत आहे. मामा इथून पुढे तुमचा जो नाद आहे ना, छंद आहे ना, ह्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण येणार आहे हां, आणि एक तुमची ओळख समाजात वेगळ्या प्रकारे होणार आहे. हां. आणि कारण आत्ताच्या पिढीला ही टिकवण्यासाठी हं. तुमच्यासारखी जुनी जाणती माणसं जोपर्यंत धडपडणार आहेत, विचार करणार आहेत, तिथंच आहे, तिथंच आहे, तर आम्हाला कळणार आहे. पुन्हा नाही. तुम्ही जर बंद पडला हां, हे कष्ट करायचं, काम करायचं, तर खिलार हे भविष्यात परत दिसून येणार नाही. नाही. मामा तुमचं खरंच अभिनंदन, कौतुक आणि धन्यवाद. ए चहा करा गे. ठेवला ठेवला हे घे.